डोंबिवली एमआयडीसीत अनेक केमिकल कंपन्या आहेत. साधारण 15 दिवसांपूर्वीच एमआयडीसी मधील एका कंपनीत मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पुन्हा आज डोंबिवलीतील एमआयडीसी मधील इंडो अमाइन्स या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी अनेक स्फोटनांचे आवाज देखील येत असल्यानं स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या दाखल होऊन त्या ठिकाणी 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालंय. दरम्यान या घटनेत आगीचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालं नसून या कंपनीच्या आतमध्ये कुणीही अडकलं नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या ठिकाणी आजूबाजूच्या कारखान्यांमधील कर्मचारी यांना बाहेर काढलं असून बाजूच्या स्कूलमधील मुलांनाही सुखरूप घरी पाठवण्यात आलंय. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांनी पाहणी केली असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. तर पाहुयात त्यांनी या घटनेसंबंधित काय प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जरी सांगितलं जीवितहानी झाली नाही, परंतु मला शंका आहे आज वर्किंग डे आहे, त्यामुळे आतमध्ये 100% कामगार असणार आणि वेळ पण अशी होती की त्यावेळेला काही जेवणाची सुट्टी वगैरे नव्हती. कामगार आतमध्ये 100% असणार. हे लोक खोटं बोलतायत की कामगार आतमध्ये नाही येत नाही आणि एवढी भयानक आग लागलेली आहे. अजूनही आग ही आटोक्यात येत नाहीये. त्यामुळे आपण किती तोकडे आहोत आणि आपल्याकडे किती अपुरा आहे साधन सामुग्री आग विझवण्यासाठीची हे आपल्याला दिसतंय. म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा इथे एमआयडीसी असेल, ह्या एमआयडीसीला कंपनी असेल आणि शासन असेल, यांनी कोणीही लक्ष घातलेलं नाहीये. राम भरोसे कारभार चालू आहे, तो चालू आहे असा प्रकार त्यांचा होता. याच महिन्यामध्ये अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाला. आजूबाजूच्या 4-5 कंपन्या जळून खाक झाल्या, तरीही सरकारचे डोळे उघडले नाहीये. सरकार मशगूल आहे. आम्ही सरकार बसवलं म्हणून होर्डिंग लावण्यामध्ये, परंतु या कंपन्यांची जी त्यांनी ऑडिट करून घ्यायला हवं होतं आणि त्यांना इथनं शिफ्ट करायला हवं होतं, त्याबद्दलची कारवाई मला वाटतं झाली नाहीये. करायलाच हवं होतं. ऍक्च्युली अनुदान झाल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर होता की सेफ्टी ऑडिट झालंय की नाही, परंतु मला वाटतं त्याच्यानंतर सरकार पुन्हा शांत झालं. त्यांना म्हटलं एक घटना झाली, आता आम्ही मोकळे झालो, परंतु तसं नाहीये. आज एक पुन्हा दुसरी घटना घडलेली आहे आणि आज हा धूर पसरतोय. सरकारचा कुठलाच प्रशासनाचा किंवा शासनाचा जो अधिकारी असायला पाहिजे, हे दिखावा करणाऱ्या लोकांचा काही उपयोग नाहीये. जो अधिकारी असायला पाहिजे तो इथे नाहीये. ज्यांनी इथे लोकांना सूचना द्यायला पाहिजे, एमआयडीसीचे जे रहिवासी आहेत त्यांना, की आग पसरते, धूर पसरते त्याच्याबाबत. याचाच अर्थ काय होतो, जे आमच्या राऊत साहेबांनी आरोप केलेत की यांचे काही हप्ते वसुलीचे इथे काम चालतं, ते स्पष्ट होत आहे की कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई होत नाहीये, कुठल्या कंपनीवर कारवाई होत नाही. याचा अर्थ यांचे हप्ते वसुली चालू आहे. म्हणूनच हे या कंपनीकडे दुर्लक्ष करतात की हे फायर ऑडिट करतायत का, सेफ्टी मेजर्स वापरतायत का, याच्याकडे दुर्लक्ष होण्याचं कारणच हे आहे. आणि मला वाटतं हा जीवानिशी खेळ चाललाय तो लोकांच्या चाललाय, यांना त्याचा काही फरक पडत नाहीये. मग आमची हीच मागणी असणार आहे की या ज्या हॅझार्डस केमिकलच्या फॅक्टरीज आहेत या इथनं शिफ्ट व्हाव्यात, जेणेकरून जे लोकांचे जे जीव आहेत ते किमान वाचतील. बाकी हे लोकांना काही देत तर नाहीयेत, किमान जीव तरी त्यांचे वाचतील. ये करीबन 10:15 बजे का कॉल था. जैसा कॉल मिला हमारा गाड़ी तुरंत आ गया. मैंने बाजू के भी थाना उल्लासनगर और एमआईडीसी फायर ब्रिगेड इनका मदद लिया. उनका गाड़ी है, करीबन एक 13-14 गाड़ी अभी इधर खड़ा है, काम चालू है और टैंकर कंटिन्यू चालू है. सर क्या परिस्थिति अभी है, इसमें कोई इंजर्ड हुआ है क्या और अभी क्या स्थिति है? पूरा आग नियंत्रण में है और इसमें कोई जान मान की हानि नहीं है ऐसा लग रहा है. फिलहाल तो जानकारी हमारे पास. सर ये कंपनी क्या थी, क्या बनता था इस कंपनी? ये केमिकल कंपनी है और बाजू में भी केमिकल, दोनों केमिकल कंपनी. सर कितनी कंपनी में आग लगी है? इंडो कंपनी में आग पहले लगी थी, उसके बाद बाजू में कोई कंपनी में आग लगी? दूसरा एक कंपनी है इंडो कंपनी के बाजू में, उसके भी आग कर रहा है. अपना नाम और पता. ठाण्यात वाऱ्याच्या वेगामुळे जाहिरात फलक पडण्याची भीती, पालिकेने फलक काढण्याबाबत बजावली नोटीस. घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेनं दिलेल्या आदेशानुसार
जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलं असलं तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगाने पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होते. मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान फ्लॉवर व्हॅली रस्त्यावरील भले मोठे जाहिरात फलक झुलताना दिसून आले. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित होताच पालिकेने हा जाहिरात फलक काढण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली आहे. मुंबईतील घाटकोपर भागातील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागाने शहरातील 14 बेकायदा जाहिरात फलक हटवण्याची कारवाई केली आहे. याशिवाय ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा मोठ्या असलेल्या 32 फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून त्याचबरोबर जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केले आहेत. असं असलं तरी कंपन्यांनी सादर केलेली प्रमाणपत्र योग्यच आहेत की नाही याची खातर करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. असं असताना स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलेला एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगाने पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं मंगळवारच्या पावसादरम्यान दिसून आलंय. तर दुपारी वाऱ्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील फ्लॉवर व्हॅली परिसरात एक लोखंडी जाहिरात फलक झुलताना आढळून आला. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर ठाणे महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र संबंधित कंपनीकडे असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली. असं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं जाहिरात फलक आणि जागा मालकाला नोटीस बजावले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे महापालिकेने जाहिरात फलक हटवण्याची सूचना देखील केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या वतीने सन 2019 मध्ये सभागृहात अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा मांडला होता आणि त्यावेळी प्रशासनाकडून अहवाल मागवून त्वरित कारवाई करू असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक वेळा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण देऊन टाळण्यात आलं होतं. नुकतंच घाटकोपर येथे अनधिकृत होर्डिंग्स दुर्घटनेत अनेक जणांचे जीव गेले. आपण ठाण्यात अशा दुर्घटनेची वाट बघताय का? ठाण्यात जागोजागी अनधिकृत होर्डिंग्स उभारलेत. या सगळ्याला कोण परवानगी देत आहे, यांची संख्या किती आहे, ही माहिती नागरिकांना कळणं गरजेचं आहे. यात महापालिकेचं आर्थिक नुकसान देखील होत आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं आज निदर्शनं करण्यात आले आहेत. सदर आशयाचं निवेदन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले आहेत व येत्या 8 दिवसात अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिला आहे. होर्डिंग पडून दुर्घटना घडली, अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडले आणि पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. मी सभागृहात असताना 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी अनेकदा हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला होता
आणि त्यावेळी मला अधिकाऱ्यांकडून अशी उत्तरं मिळाली की अनधिकृत होर्डिंगचा कुठलाही डेटा आमच्याकडे नाहीये, पण आम्ही पाहणी करू, अहवाल तयार करू आणि लवकरच त्याच्यावरती कारवाई सुरू करू. त्यापेक्षा महापौरांनी कडक आदेश दिले होते की आठवड्याभराच्या आत अनधिकृत होर्डिंग वरती कारवाई झाली पाहिजे. पण या 4 ते 5 वर्षात कुठलीही कारवाई या होर्डिंग वरती झालेली दिसत नाही. आणि तुम्ही ठाणे शहरात बघाल तर ठाणे शहर आपलं विद्रूप करून टाकलेलं आहे. जागोजागी अनेक मोठमोठाले अनधिकृत होर्डिंग उभारले जात आहेत. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघाल तर परवानगी असते 15x15ची, पण तिकडे होर्डिंग उभारले जातात 40x40, 20x20. म्हणजे या सगळ्यावरती कोणाचा वरदहस्त आहे? किंवा आता आम्हाला असा प्रश्न पडायला लागलाय की पालिका प्रशासन हे ठाण्यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची वाट बघतंय का, किंवा निरपराध लोकांचे जीव कसे जातात याची वाट बघतंय का? आत्ताच मी आयुक्तांना हे निवेदन देऊन आलेले आहे की लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे हे ठाणेकरांसमोर जाहीर करावं. कारण मी सांगते की त्यावेळी मला असं उत्तर दिलं होतं अधिकाऱ्यांनी की अधिकृत होर्डिंगची संख्या 549 आहे. म्हणजे याचा अर्थ उरलेले सगळे होर्डिंग हे अनधिकृत आहेत का, तर ते ठाणेकरांसमोर जाहीर करावं. आणि जर 8 दिवसामध्ये या सगळ्या अनधिकृत होर्डिंग वरती जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर आज आम्ही इशारा देतो की ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर बसून आम्ही ठिय्या आंदोलन करू. आणि कालच फ्लावरवालीच्या इथलं एक होर्डिंग हलत होतं, अशी नागरिकांनी तक्रार केल्यावरती त्याच्यावरती कारवाई सुरू झाली आहे. म्हणजे पालिका प्रशासनाला हे सगळं दिसत नाही का? काय मुद्दामून डोळे झाक करतात? इतके जेव्हा होर्डिंग उभारले जातात तेव्हा हे सगळे अधिकारी कुठे असतात? आणि काल जे कारवाई सुरू झाली म्हणजे नागरिकांनी तक्रार केल्यावरती या प्रशासनाला जर जाग येत असेल तर आता या प्रशासनाचे डोळे कसे उघडायचे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आज मी इशारा देते की 8 दिवसाच्या आत ठाण्यातले जितके अनधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्यावरती जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर इकडे बसून आम्ही तीव्र आंदोलन सुरू करू. वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते यांच्या अंगावरून डंपर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत दुचाकी चालवणाऱ्या महिलेचाही मृत्यू झालाय. या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वर्तकनगर भागात सुनील रावते हे कार्यरत आहेत. ते ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वाघे युनिटमध्ये कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खासगी कामासाठी जात होते. त्याचवेळी डंपरच्या चाकाखाली आल्याने रावत्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. अपघात नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. सुनील रावते यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलं आहेत, तर त्यांच्या मृत्यूने संपूर्ण ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जाते.